विवेकवादी व्यासपीठाचे अध्वर्यू या एकाच वाक्यामध्ये डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचं वर्णन करता येईल. हे उसने शब्द आहेत माझे. शिरीष चिटणीस यांनी संपादकीयामध्ये डॉक्टर सबनीस यांच्या कार्याचं सार सांगितलेलं आहे आणि मला वाटतं हा अतिशय चपकन असा वापर त्यांनी केलेला आहे की विवेकवादी व्यासपीठाचे अध्वर्यू आहेत डॉक्टर श्रीपाल सबनीस. आज त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त यशोदीप प्रकाशन आणि दीपलक्ष्मी यांच्या वतीने हा जो ग्रंथ सिद्ध झालाय शिरीष चिटणीस संपादित, त्या ग्रंथाचं आता आपण प्रकाशन करूया. प्रारंभी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अल देशमुख अभिसंधान विवेकनिष्ठ प्रज्ञावंत या शिरीष चिटणीस संपादित ग्रंथाचं प्रकाशन होत आहे. धन्यवाद. अरे वा, अरे रसिक आहे, पूर्ण पाठवून घ्या. रसिक आहे ती जिल्ह्याला गाठ बनतो पत्रकार बनतो. मी आता दळवी सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष डॉक्टर अल देशमुख यांचा सत्कार करावा. प्रयोगशील दळवी सरांचा आपण सरजी फोटो सरजी रावसाहेब पवार या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. मी त्यांना केसरीचे सहसंपादक श्री रामदास नेहुलकर सर यांचा सत्कार आता होईल. मी दळवी सरांना विनंती करतो. आजचे प्रमुख पाहुणे असलेले अनिल गायकवाड यांचा सत्कार होईल. माधव राजगुरू सरांना विनंती की त्यांनी प्रकाशक आणि विशेषतः स्वप्नील पोरेंचा सुद्धा या पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये प्रक्रियेमध्ये मोठा सहभाग आहे. त्यांचाही सत्कार मान्य दळवी साहेबांनी करावा. यांचा अमृत महोत्सव ही काही एखाद्या व्यक्तिगत अशी घटना नाही महाराष्ट्रासाठी की ज्याचा उल्लेख श्री शिरीष चिटणीस यांनी केला. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा आनंददायी असा योग आहे आणि सर्वात महत्वाचं त्याचाच एक भाग म्हणून भावगंधर्व, विख्यात गायक, संगीतकार आणि ज्यांच्या प्रतिभेसंदर्भामध्ये आपण काही बोलू शकत नाही इतकी ती आगाध आहे असे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून शिरीष रायरीकर या ठिकाणी आले सर आपल्या सत्कारासाठी. हृदयनाथ मंगेशकर यांच्या वतीने शिरीष रायरीकर सबनीस सरांना सत्कार करतील. इकडे बघा मंगेशकर. त्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण उत्सुक आहोत असे चंद्रकांत दळवी सर, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन. मी दळवी सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन. विवेकनिष्ठ प्रज्ञावंत डॉक्टर श्रीपाल सबनीस
यांच्यावर लिहिलेल्या गौरव ग्रंथाच्या प्रकाशनासाठी स्वतः उत्सवमूर्ती या ठिकाणी व्यासपीठावर उपलब्ध आहे. त्याला वाढवा. त्याचप्रमाणे ललिता सबनीस वहिनी या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी श्याम देशपांडे, रामदास नेहुळकर, सहसंपादक केसरी, स्वप्नील गायकवाड, अतिशय सुंदर आपण बोलला त्या ठिकाणी, सहयोगी प्राध्यापक, संस्कार मंदिर संस्थेचे कला वाणिज्य महाविद्यालय वाजे माळवाडी, त्याचप्रमाणे प्राध्यापक रुपाली अवचरे, प्राध्यापक खूप आहेत सर, पण प्राध्यापक आणि प्राचार्य, त्याचप्रमाणे निखिल संभाते, ज्यांनी यशोदीप पब्लिकेशनच्या वतीने ह्या ग्रंथाचं पब्लिकेशन करण्याचं फार महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं काम केलं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अल देशमुख, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, सभागृहामध्ये खूप मान्यवर मंडळी उपस्थित आहेत, खास करून जी.पी. देसाई साहेब, तसेच कमलाकांत, तसेच पगारिया सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित, सर्वांचं नाव घेता येणार नाही. या ग्रंथ प्रकाशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून यावं असं शिरीष चिटणीस यांनी मला फोन करून विनंती केली. मग अशी त्यांना म्हटलं की वर येऊन बसा, तर ज्याने हे सगळं केलं ते खाली बसले मागच्या रांगेमध्ये. अशी प्रथा नाही आपल्याकडे. जागा नाहीये. जागा करता आली असती, त्यांच्या मनात पण ते त्यांच्या मनाचा मोठेपणा त्यांच्या आहे. मनात जागा असते. तर त्यांनी फोन केल्यानंतर मी म्हटलं की श्रीपाल सबनीस सरांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी प्रमुख पाहुणा म्हणून तितक्याच तोलामोलाचा एखादा साहित्यिक असला पाहिजे, त्यांच्यापेक्षा मोठ्या, अर्थात त्यांच्यापेक्षा मोठा कोणी मिळणार नाही आजच्या घडीला, तो भाग वेगळा, परंतु त्या तोलामोलाचा तरी कमी कमी असला पाहिजे असं मी त्यांना सुचवलं. पण त्याने नाही म्हटलं की आग्रह केला आणखी श्रीपाल सरांचा, आणि माझं पण वैयक्तिक स्नेहभाव असल्यामुळं मी यायचं मान्य केलं. हा बहुमान तुम्ही आणि खास करून श्रीपाल सबनीस सर आपण दिला, त्याच्याबद्दल मनपूर्वक हा माझा मोठेपणा आहे, माझा बहुमान आहे असं मी मानतो की श्रीपाल सरांच्या वरच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मला पाहुणा म्हणून या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मिळाली. श्रीपाल सबनीस सरांचा माझा फार जुना संबंध नाही आहे वैयक्तिक. त्यांना वाचलेलं आहे, त्यांना पाहिलेलं आहे, परंतु माझा वैयक्तिक संबंध फार अलीकडच्या काळातला आहे. प्रकाश रोकडे म्हणून एक बंधुताचार्य आहेत, राष्ट्रीय बंधुता संस्था चालवतात ते, आणि दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर समाजहिताचं काम करतात, बंधुता जोपासण्याचं काम करतात. आणि त्यांना जो वर्धास्त आहे तो श्रीपाल सबनीस सरांचा असतो. आणि त्यांचा आणि माझा पण खरं तर अलीकडे रे शिक्षण संस्थेचा चेअरमन झाल्यानंतर माझा संबंध आला. औंध कॉलेजमध्ये एक विद्यार्थ्यांच्यासाठी साहित्य संमेलन ठेवलं होतं आणि त्याला मी औंध कॉलेजचा, त्यावेळेला मी CDCचा चेअरमन असल्यामुळे मी उपस्थित होतो. तिथं प्रकाश रोकडेजींचा परिचय झाला आणि मग पुढच्याच एका कार्यक्रमामध्ये श्रीपाल सबनीस सर आणि मी एका व्यासपीठावर उपलब्ध होतो. तेव्हापासून म्हणजे गेल्या 5-6 वर्षातला माझा संबंध आहे. पण मग इतक्या जो काही संबंध आला आणि अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली. अगदी 8 दिवसापूर्वीच एका कार्यक्रमाला मी मान तालुक्यामध्ये गेलो होतो, दहिवडीला, तिथे बरोबर होतो. तर जसं मग अशी डॉक्टर गायकवाड यांनी म्हटल्याप्रमाणे हा एवढा मोठा माणूस आहे हे त्यांच्या संपर्कात आल्यानंतर कळतच नाही की किती मोठं व्यक्तिमत्व आहे आणि किती साधं. म्हणजे त्या साधेपणाला पण काय मर्यादा असली पाहिजे असं वाटायला लागतं त्यांच्याकडे पाहिजे. योग्य शब्द. हा, साधेपणाला मर्यादा असायला पाहिजे, काय नाही काहीतरी डाऊन किती असायला पाहिजे. तर तशी मर्यादा नसलेलं हे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांना पाहण्यापेक्षा त्यांना वाचण्यामध्ये मजा आहे मला असं वाटतं. म्हणून आपण मग असे त्यांच्या चेहऱ्याचा कशाला बघतात, त्यांचं लिखाण बघा. तर असे हे सबनीस सर मराठवाड्यामधून आलेले आहेत. आमचे
श्याम देशपांडे सुद्धा मराठवाड्यामधून आलेले आहेत. आणि आपण पश्चिम महाराष्ट्रालाच फक्त रत्नाची खाण म्हणतो, खरं तर मराठवाड्यामध्ये जास्त रत्नाची खाण आहेत असं मला वाटतं. आणि तिथून आलेले अनेक माणसं, खूप नरम कुरुंदकर तिथूनच आलेले आहेत. तर अशा ह्या क्षेत्रामधून आलेले आहेत. आणि मग असे सांगितले की कोण कुठून आला, कोण कुठून आला, याच्यापेक्षाही ते हाडोळी ह्या गावामधून आले. तुम्हाला हाडशी नावाचं पण गाव माहिती असेल, बरोबर आहे ना? तर हाडशी आणि हाडोळीमध्ये एकच साम्य मला जे वाटलं, तर हाडशीमध्ये पण तिथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधलेलं आहे. आणि हाडोळीच्या वाड्यामध्ये श्रीपाल सबने सरांचा जो काही वारसा हक्कानं आलेला वाडा आहे, त्याच्यामध्ये पण विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. हे हाडोळी आणि हाडशीमधलं साम्य आहे. पण दुसरा विरोधाभास असा आहे की ते अत्यंत दुष्काळी प्रदेशामधलं आणि हे अतिशय सुकाळ प्रदेशामधलं. कारण मावळ तालुक्यामध्ये, मुळशी तालुक्यामध्ये जिथं प्रचंड मोठा पाऊस पडतो, तामिळच्या घाटाजवळ असं म्हटलं तरी चालेल की जगातला सगळ्यात जास्त पाऊस तिथे पडतो असं म्हटलं जातं. चेरापुंजीच्या बरोबर तर त्याची तुलना केली जाते. तर तिथून आलेले श्रीपाल सबने सर, हे त्यांचा जो वारसा आहे, तो वारसा जेव्हा त्यांच्या वडिलांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये, खास करून हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये त्यांनी जो लढा दिला, त्या लढ्यामध्ये स्वतःच्या वाड्यावर 300 बंदूकधारी सैनिकांना उभं करून रझाकारांचा ज्यांनी समाचार घेतला, अशा वडिलांचा वारसा घेऊन आलेले श्रीपाल सबने सर आहेत. आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे 110 एकर मोठा वाडा, असं काय या माणसाचं असेल असं कोणाचा विश्वास पण बसणार नाही. आणि त्याचं ओझं घेऊन ते फिरतच नाहीत बेसिकली, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि मग तिथं शालेय शिक्षण झालं आणि लातूरमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सुद्धा ते किती व्यस्त होते हे त्यांनी तिथं केलेल्या चळवळी, तिथल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये घेतलेला सहभाग, तिथं असताना त्यांनी लिहिलेलं वगनाट्य तू शुक्राची चांदणी, म्हणजे गायन, वादन, आणि पुढे जाऊन त्यांना खरं तर सिने क्षेत्रामध्ये जायचं होतं असं माझ्या वाचनात आलेलं आहे. 75व्या वर्षी असे आहेत, त्या काळामध्ये कशी असते तुम्ही कल्पना करू शकता. ललिताताई खूप हसल्या मनापासून. तर असं हे व्यक्तिमत्व तिथून आलं. त्याच्यानंतर ते प्राध्यापक म्हणून धुळे जिल्ह्यामध्ये जॉईन झाल्याने, जसं आता बीडची चर्चा केली जाते वेगळ्या अर्थानं, तसं धुळे हा अतिशय पिचलेल्या लोकांचा, आदिवासींचा जिल्हा, आणि तिथे खूप हलाखीचं जीवन तिथल्या लोकांचं होतं. आणि दुसऱ्या बाजूला राजकारण पण टोकाचं होतं, जसं आता बीडमध्ये आहे, बरोबर आहे. टोकाचं राजकारण, टोकाची गरिबी, आदिवासी समाज, या लोकांचे अनंत प्रश्न प्राध्यापक म्हणून त्यांनी पाहिल्यानंतर त्यांच्यातलं जे संवेदनाशील मन आहे, जो चळवळी वृत्ती आहे त्यांची, आणि त्यांनी तो विषय हातात घेतला आणि आदिवासींच्या हक्कांना हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी जे लढे दिले प्राध्यापक असताना. मी सर आता रयत शिक्षण संस्थेचा चेअरमन आहे, काही प्राध्यापक पण इथे बसलेले आहेत. आता समाजाच्या वेदनांशी, समस्यांशी एकरूप होऊन त्यांचं लढाचे नेतृत्व करणारे प्राध्यापकच बघायला मिळत नाही. किंबहुना आपल्या हक्कासाठी संस्थेला आणि शाखेला सुद्धा वेगळा धरणारे प्राध्यापक आपल्याला बघायला मिळतात, बरोबर आहे ना. गायकवाड त्याला अपवाद दिसतंय, पण हे पाहतो आहे. कारण रयत शिक्षण संस्थेमध्ये एकूण 45 कॉलेजेस आहेत, आणि त्या 45 कॉलेजमध्ये असे काही प्राध्यापक मंडळी आहेत की एका प्राध्यापकासमोर त्यांच्या कांगाळ्या सांगणं बरं होणार नाही. पण एका बाजूला अशा प्रकारचे प्राध्यापक आणि दुसऱ्या बाजूला
श्रीपाल सबनीस सरांच्या सारखे प्राध्यापक की जे ज्या कॉलेजमध्ये शिकतात त्या परिसरामधले जे काही दुःख, दैन्य, अन्याय आहे त्याला वाचा फोडण्यासाठी त्या लोकांच्या बरोबर राहतायत, लोकांच्या बरोबर जगतायत. तिथल्या शिक्षण संस्थेमध्ये काही घटना घडल्या तर त्याला पण त्यांनी आव्हान दिलं, स्वार्थासाठी नाही, त्या संस्थेमधून होणाऱ्या लोकांच्यावर आणण्यासाठी, वाचा फोडण्यासाठी म्हणून त्यांनी जे काम केलं. तर ते काम पाहिल्यानंतर आणि त्याच कालावधीमध्ये लिखाण त्यांचं चालूच होतं. आणि मग अशा परिस्थितीमधून आलेले श्रीपाल सबनीस सर साहित्यिक या महाराष्ट्राचे आहेत. आणि या साहित्यिकाला कुणालाही भेटता येतं. ते जेवढे मोठे आहेत ना, म्हणजे जितका मोठा साहित्य तितका जास्त अनएक्सेसिबल असतो. बरोबर, अनएक्सेसिबल. तो कुठल्या माणसाच्या बाबतीमध्ये असतो, म्हणजे ते साहित्यिकाच्याच बाबतीत नाही. जसा जसा माणूस मोठा होतो तसा तसा तो इनएक्सेसिबल होऊन जातो. मराठीमध्ये मला त्याचा शब्द नाही सांगता, अनुपलब्ध करेक्ट. तो जितका मोठा माणूस आहे तितकं सामान्यांना अनुपलब्ध होत राहतो. इथं उलट झालंय. हे जितके मोठे मोठे होत गेले तितके ते लोकांना इझिली ऍक्सेसिबल, सहजासहजी उपलब्ध होणारे असे हे साहित्यिक आहेत. इतर साहित्यिकांच्या मधला आणि यांच्यामधला मला जो जाणवणारा फरक आहे तो हा फरक आहे. 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर खऱ्या अर्थानं तो त्यांच्या साहित्यिक क्षेत्रातला तो सर्वोच्च क्षण होता. आणि त्या सर्वोच्च क्षणानंतर ते अधिकाधिक लोकांसाठी उपलब्ध आहेत. हा पण एक विरोधाभास इतरांच्या मधला आणि सरांच्या मधला आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर आहे ना. आणि म्हणून आपण मगाशी सगळ्यांनी त्यांच्याबद्दल जे बोललं तर ते प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारे व्यक्तिमत्व आहे. की म्हणजे जितका मनुष्य मोठा आणि तो जितका जास्त ऍक्सेसिबल तितकं त्याचं मोठेपण लोकांना भावायला लागतं आणि तितकी माणसं त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि मग त्यांची विचारधारा खऱ्या अर्थानं लोकांच्यापर्यंत पोहोचायला लागते. म्हणून पुस्तकामधून वाचून विचारधारा लोकांच्याकडे नाही पोहोचू शकत जर का तो मनुष्य उपलब्ध असेल. जसं सरांनी म्हणजे साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवल्यानंतर 1.25 वर्षाचा कालावधी आहे साधारणपणे. अध्यक्ष झाल्यापासून ते अध्यक्षाची पण एक जबाबदारी असते की साहित्य आणखी सामान्य माणसाला जोडणं. मला असं वाटतं की साहित्य संमेलनाचा मुख्य उद्देश असावा. आणि मग त्या 1.25 वर्षाच्या कालावधीमध्ये सरांनी 380 ठिकाणी कार्यक्रम केलेले आहेत. किती? 380 ठिकाणी. म्हणजे 365 अधिक पुढच्या 3 महिन्याचे 90 दिवस धरले तर सरांनी एक 450 दिवसामध्ये 380 दिवस ते कार्यक्रम केले महाराष्ट्रामध्ये. जे भिंगरी लावून फिरतात हा जो शब्द आहे ना तो त्याच्यामुळे त्यांना चिकटलेला आहे. तर आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या छोट्या मोठ्या म्हणजे कार्यक्रम स्वीकारताना ते हे बघत नाही की तो माझ्या तोलामोलाचा आहे का नाही. कारण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेल्या माणसाला त्या तोलामोलाचा कार्यक्रम असल्याशिवाय ते खाली पायरीवर उतरत नसतात आणि उतरायचं नसतं. असा दंड काय पूर्वीचा त्यांनी म्हणून काढला. बरोबर आहे ना. आणि म्हणून त्यांचं मोठेपण आपण सगळ्यांना इथं पाहायला मिळतं. त्यांची जी ग्रंथसंपदा आहे त्याच्या बाबतीमध्ये मी शिरीष चिटणीसांना धन्यवाद देतो की सरांच्या किती लिखाण आहे हे एका ठिकाणी पाहायलाच मिळत नाही. पण ह्या पुस्तकामधला सगळ्यात भावलेला जो मला जो आहे 190 ते 201 पानापर्यंत तुम्ही जी यादी दिली आहे सरांच्या काय लेखन प्रपंचाची ती मला फार प्रभावित करून गेली. आणि म्हणून त्याच्यामध्ये जर का आपण पाहिलं तर सरांनी वैचारिक ग्रंथ 63 लिहिलेले आहेत. वैचारिक ग्रंथ 63 लिहिलेले आहेत. ललित साहित्यावरचे 8 ग्रंथ त्यांनी लिहिले.
ललित साहित्यावरचे. त्यांनी अध्यक्ष भाषणं म्हणजे त्यांना अनेक 89व्या मराठी साहित्य संमेलनानंतर त्यांना अनेक छोट्या मोठ्या साहित्य संमेलनांना निमंत्रित करण्यात आलं आणि त्यांनी स्वीकारलं. असं नाही म्हणलं की आता मी 89व्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष असताना त्या छोट्या मोठ्या साहित्य संमेलनात कसं जाऊ, असं न करता त्यांनी ललित अध्यक्षीय भाषणं आणि त्याची पुस्तकं 6 त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांना एकूण 35 पुरस्कार मिळालेले आहेत. 2-4 मिळाले तरी माणसं हवेत जातात. जेवढे जास्त पुरस्कार तितके ते खाली खाली चालले, समाजामध्ये मिसळायला लागेल असं म्हणता येईल. ते 42 ठिकाणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. 42 ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम केलं आहे आणि 53 साहित्य संमेलनाचे उद्घाटन केलेले आहेत. बरोबर आहे ना? म्हणजे साहित्य संमेलन अध्यक्ष म्हणून जाणं हा भाग एक वेगळा आहे, उद्घाटक एक भाग वेगळा आहे. आणि 15 साहित्य संमेलनाच्या समारोपाला ते गेलेले आहेत. म्हणजे साहित्य संमेलन हे त्यांच्या जगण्याचा भाग आहे. साहित्य लिहून थांबत नाही, तर जिथे जिथे एक्सप्रेस होता येईल हाच उद्देश असावा कदाचित. जिथे जिथे आपले विचार मांडता येतील, तो फोरम किती छोटा असो मोठा असो तिथं जायचं, आपले विचार मांडायचे. आणि मी तो अनुभवतो गेल्या 4-5 वर्षामध्ये. किती छोट्या मोठ्या कार्यक्रमाला गेले, एवढी तयारी करून येतात, इतकं रिलेव्हंट बोलतात, बोलणाऱ्यांचा शब्द न शब्द लिहून घेतात आणि त्याचा संदर्भ देऊन आपल्या भाषणामध्ये सगळ्याचा परामर्श घेतात. म्हणजे इतके इन्व्हॉल्व्ह होतात. तो कार्यक्रम छोटा आहे का मोठा आहे न बघता इन्व्हॉल्व्ह होतात, नोट्स काढतात आणि तळमळीनं कळकळीनं त्याच पोटतिडकीनं प्रत्येक ठिकाणच्या कार्यक्रमामध्ये ते बोलतात. आणि हे सगळ्यात जास्त भावलेलं सरांचं मला वाटतं. सगळ्यांनी सांगितले की जवळपास 500 पुस्तकांच्या त्यांनी प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. हे पण काय सोपं काम नाहीये. मला सरांच्यावर लेख लिहावा म्हणून आणखी एक जणांनी मला विनंती केली होती. मी 10 वेळा विचार करून सांगितलं की एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाबद्दल मी लिहूच शकत नाही. लिहिणं खूप अवघड आहे, कारण त्यांचं वैचारिक जे काही लिखाण आहे त्याच्यावर काय तुम्ही आम्ही पामरांनी लिहायचं असा मला प्रश्न पडला. बरोबर आहे ना? त्यांच्या लिखाणावर काय भाष्य करायचं. आणि म्हणून 500 पुस्तकांची प्रकाशनं आणि त्यांनी वृत्तमानपत्रामध्ये लिहिलेले किंवा अंकामध्ये दिवाळी अंकामध्ये प्रकाशित केलेले एकूण 800च्या वर लेख आहे. ते आकडेवारी जर का ज्याला त्याची टोटलिंग करायला लागेल तर भोवळ यायला लागेल. समजे म्हणजे त्यांनी तो शुक्राची चांदणी हे लिहिलं किती वयाच्या 15-16 वर्षी लिहिलं असेल. पहिल्याच वर्षाला गेला असताना लिहिलं असेल कॉलेजमध्ये. सो 75 - 15 तो 60 वर्षामध्ये एवढं लिखाण. वर ते प्राध्यापक होते, म्हणजे त्यांच्या एकंदरीत प्रत्येक काम ज्या पद्धतीनं ते करतात ते तितकं वाहून घेऊन करतात. त्यांनी 35-40 वर्ष विद्यार्थ्यांना शिकवायचं काम किती पोटतिडकीनं केलं असं आपण कल्पना करू शकतो. त्यामुळे तिथं त्यांनी काय अंगचोरेपणा केला. आपण अनेक प्राध्यापक बघतो की ते शिकवण्यामध्ये कमी आणि बाहेर जास्त असतात. तर हे बाहेर तितकेच शिकवण्यामध्ये असल्याशिवाय ते त्यांना ठेवलं नाही. नंतर सेवानिवृत्तीपूर्वी त्यांना काढून टाकलं असतं कुणीकडे. तर ते प्राध्यापकच नुसते नाही राहिले, तर ते प्रमोशन झालं त्यांचं. ते प्राचार्य झाले आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे ते डीन सुद्धा झाले होते तौलनिक भाषा विभागाचे. तर असं हे व्यक्तिमत्व आहे की सतत कार्यमग्न. किती इतकं काम करण्यासाठी किती कार्यमग्न राहावं लागेल. तुम्ही आम्ही सगळेजणच कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये खूप कष्ट घेतो, करतो काम. ही गोष्ट खरी आहे आणि त्यातलेच तुम्ही असल्यामुळं इथे आला असतं कशाला श्रीपाल सबनीसांच्या कार्यक्रमात. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं इन्व्हॉल्व्ह झालेला मनुष्य आहे. पण तुम्हाला पण आता कल्पना आली असेल की हे 60 वर्षामधलं हे लिखाण, हा व्याप आणि हे सगळं करत असताना भिडायचं आणि कुणाला पण अंगावर घ्यायचं, हे किती अवघड आहे. म्हणजे एखादी छोटी मोठी घटना घडली तरी आपण इतकं नाउमेद होऊन जातो. 8-15 दिवस आपण त्या धक्क्यातून सावरायला आपल्याला जातात. इतक्या लोकांच्या टीका, इतक्या वादळी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे ते बोलले आणि वादळ निर्माण झालं असं होतच नसतं.
कारण ते परखडपणे सत्य म्हणतात. मग आता इतके पंथ, इतके पक्ष, आणखी इतक्या हे झालेले आहे, तर कोण ना कोणतरी काही बोलतो दुखवलं जातं अलीकडच्या काळामध्ये. भावना इतक्या आपल्या, मगाशी मी सांगितलं की भावना फारशा व्यक्त होत नाहीत, पण आता अलीकडच्या वेगळ्याच पद्धतीच्या म्हणजे भावनामध्ये पण आता क्लासिफिकेशन करायला पाहिजे. कुठल्या भावनाचा उद्रेक होतो आणि कुठल्या भावना सुख नाही, तर कुठल्या भावना अजिबातच संवेदनशील नाहीत, अशाच वर्गीकरण करावं लागेल. आणि म्हणून सरांचं हे जे काही काम आहे ते खूप अप्रतिम अशा प्रकारचं काम सर करतायत. मला या पुस्तकामध्ये जे लेख लिहिलेले आहेत, अप्रतिम अशा प्रकारचे लेख सगळ्यांनी लिहिलेले आहेत आणि त्याच्या खोलवर फार जाणार नाही, पण सरांचं व्यक्तिमत्व काय आहे हे ह्या 32 लेखकांनी या पुस्तकाच्या माध्यमातून जे मांडलं आहे, त्या लेखकांना मनापासून धन्यवाद देतोय की त्या प्रत्येक लेखाचं जे टायटल त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामधून, त्या टायटलमधून सुद्धा ते एक व्यक्तिमत्व कसं आहे हे आपल्या लक्षात येतं. शिरीष आपल्या पण लक्षात आलं असेल, म्हणून मी मुद्दाम वाटणार त्याला अंतरंग नाव दिलंय. ते अंतरंग हे ऍक्च्युली अनुक्रमणिका आहे. त्याच्यामध्ये श्रीपाल सबनीस प्रखर बुद्धी प्रामाण्यवादी विचारवंत डॉक्टर प्रदीप अग्रवाल, त्याच्या टायटलमध्येच आतमध्ये तुम्हाला कळेल की आतमध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे. प्रबोधनाचे पाईक डॉक्टर श्रीपाल सबनीस, रावसाहेब पवार यांनी लिहिलेलं आहे. टायटल बघा. त्याच्यानंतर मानवतावादी वैचारिक साहित्यिक डॉक्टर स्वप्नील गायकवाड यांचा लेख आहे. महापुरुषांच्या सामर्थ्यांचा आणि मर्यादांचा चिकित्सक अभ्यास करून प्रबोधन करणारा यात्री प्राध्यापक किरण सागर सगर यांनी लिहिलेला आहे. धैर्य प्रेरित चालणारा विचारवंत, धैर्य प्रेरित चालणारा विचारवंत प्रोफेसर डॉक्टर केशव देशमुख यांनी लिहिलेला आहे. साहित्य संस्कृतीचे निष्ठावंत कैवारी, जे मगाशी आपण सगळे बोलत होतो त्याच्याबद्दल विदा पिंगळे यांनी लिहिलेलं आहे. मानवतावादी संत ही पदवी दिलेली आहे सय्यद रहमान चांद पाशा श्रीपाल सबनीस यांनी. शब्द वैभवाचे राजे, काय सुंदर विचार मांडलेले आहेत डॉक्टर सुधाकर नाळदे यांनी. चिंतनशील प्रतिभावंत व्यक्तिमत्व प्राध्यापक रुपाली अवसरे आपण लिहिलेलं आहे. चंद्रलेखा जगताप बेलसरी लिहितात की एक अलौकिक व्यक्तिमत्व, लोकांमध्ये रमणारे स्वप्नील पुरी यांनी लिहिलेलं आहे. एका सर्वसामान्य व्यक्तीला साहित्यिक हे बिरुद मिळवून देणारे. 500 पुस्तकांना त्यांनी जे प्रस्तावना लिहिली ना, किती सर्टिफिकेट आहे त्या पुस्तकाचे, किती विक्री झाली नंतर बरोबर आहे ना. तर त्यांना सर्टिफाय केलं की तू साहित्यिक आहे. कारण श्रीपाल सबनीसांनी ते लिहिल्यानंतर 89व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी लिहिल्यानंतर याच्यापेक्षा वेगळं सर्टिफिकेटची गरज नाही. माझ्या पुस्तकाला दिले बघा, काही संबंध नाही. लेखक, विचारवंत, समीक्षक आणि व्याख्याते असं म्हणतायत राममाळी. बहुसांस्कृतिक भूमिका जगणारे तत्वज्ञ, शब्दामध्ये टायटलमध्ये किती ताकद आहे बघा. याच्यामध्ये पराग पोदार लिहित आहेत, सुरेश साबळे लिहित आहेत. विश्वशांती व विश्व कल्याणचा ध्यास घेणारे विचारवंत निशा डांगे नायगावकर यांनी लिहिलेला आहे. वारकऱ्यांचे डॉक्टर सबनीस, एक समाजातला घटक नाही असा, की मगाशी डॉक्टर गायकवाडांनी खूप सांगितलं की बौद्ध असू दे, नाहीतर ख्रिस्ती असू दे, नाहीतर हिंदूवादी असू दे, कोणी पण असू दे, सगळ्यांना आपला वाचतो. तर वारकऱ्यांचे डॉक्टर सबनीस. श्रीपाल सबनीस एक प्रगल्भ विचारवंत व्यक्तिमत्व, सामाजिक बांधिलकी जपणारे सबनीस सर, आभाळा एवढं व्यक्तिमत्व प्राध्यापक विजय लोंढे लिहिलं. आणि सगळ्यात महत्वाचं बहुजन मेळ्याचा आधार, बहुजन मेळ्याचा आधार. छोटा कार्यक्रम घेतला तरी तुम्हाला येतील आणि ते आले की त्या कार्यक्रमाची उंची वाढून जाते आणि तिथले विचार, तिथली बातमी लोकांच्यापर्यंत पोहोचते. ही ताकद असलेले आमचे सबनीस सर आहेत. आणखी खूप आनंद झाला की त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त बाईचे 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. तितकेच व्यग्र आहेत, तितकेच व्यग्र आहेत. आणि म्हणजे हा खरं तर आम्ही
खूप लोकांच्या बद्दल बोलतो की इतकं वय झालं पण इतके ऍक्टिव्ह आहेत वगैरे वगैरे, बरोबर आहे ना. अमिताभ बच्चनच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं की 82-83 साहित्यातले अमिताभ बच्चनच आहेत. आणि म्हणून सणांच्या बाबतीमध्ये आपण ज्यावेळेला सगळं पाहतो, ऐकतो, वाचतो, आपण सगळेजणच प्रभावित होत असतो. 89वं साहित्य संमेलन जेवढं लक्षात राहिलं समाजाच्या, बरोबर आहे ना. या साहित्य आता मला वाटतं की तो आता लेटेस्ट साहित्य संमेलन जे होणार आहे ते 99 आता दिल्लीमध्ये होणार आहे, दिल्लीला होणार आहे. असे काही साहित्य संमेलन लक्षात राहिले लोकांच्या, बरोबर आहे ना. जसं इथं पुण्यात झालं होतं, डॉक्टर सतीश देसाईंनी काल केलं होतं, ते पण खूप गाजलं होतं. पण त्याला अमिताभ बच्चन त्याचे उद्घाटक होते, हे त्याच्या मागचे मुख्य कारण होतं. कोल्हापुरातलं पण खूप मगाशी सांगितलं गाजलं होतं. तर गाजलेली साहित्य संमेलनाची लोकांच्या मनामध्ये त्यांनी घर केलं, अशी फार कमी साहित्य संमेलन आहे. अन्यथा आता विदर्भामध्ये झालेलं शेवटचं साहित्य संमेलनाची पण ती दुसरी वेगळीच बाजू आपल्याला पाहायला मिळाली. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये 89व्या मराठी साहित्य संमेलनाच्या जेव्हा ते निवडणुकीला उभे राहिले आणि त्या कालावधीमध्ये जी चिखलफेक झाली, तिथूनच 89व्या साहित्य संमेलन गाजणार हे लोकांना कळायला लागलं होतं. इतक्या मोठ्या प्रमाणात निवडणूक जोरदारपणे लढली गेली आणि असं वाटलं होतं की प्रचाराच्या सगळ्या एकंदरीत ज्या माहिती पेपरमध्ये यायच्या काही इंटरव्ह्यू कळायचे की श्रीपाल सबनीस लढणार त्या निवडणुकीमध्ये. पण रेकॉर्ड मतानं निवडून आलेले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले 89व्या, हा महत्वाचा. कारण ते सामान्यातले, मग असे सांगितले की साहित्यिक जो सामान्यामध्ये मिसळतोय, जो पाहता येतो, जो अनुभवता येतो, असा साहित्यिक असल्यामुळं जे कोणी मतदार होते त्यांना सगळ्यात जास्त श्रीपाल सबनीस भावले आणि त्यांनी 89व्या मराठी साहित्य संमेलनाची त्यांची निवड झाली. त्यांच्या आयुष्यातला तो सर्वोच्च क्षण होता आणि त्यांनी पंतप्रधान मोदींच्या बद्दल भाष्य केलं होतं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून. आणि त्याच्यानंतर जी टीकेची झोड उठली सगळीकडून, ती जी काही परिस्थिती होती ती सरांना प्रसिद्धीच्या सर्वोच्च क्षणावर घेऊन गेली होती असं म्हटलं तर चुकीचं म्हणणं नाही. इन फेवर ऑर इन अगेन्स्ट काय का असेल ना, परंतु असा तो कालावधी होता. आणि या सगळ्यात म्हणजे साहित्यामध्ये जी कडी म्हणता येईल असं जे आहे, तर त्या 89व्या साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष भाषण केलं होतं ते 105 पानांचं होतं. 105 पानाचं अध्यक्ष भाषण हे होतं आणि एवढं भाषण वाचणं शक्य नाही म्हणून ते सर्क्युलेट करण्यात आलं होतं. सर्क्युलेट करणं का वाचणं त्याच्यामुळे बरीच उहापोह झाला होता. आणि म्हणून त्यांच्या भाषणामध्ये समाजातील सर्व घटकांना साहित्य प्रवाहांना न्याय देणारं होतं ते भाषण. अभ्यासपूर्ण, चिंतनशील व विचार प्रचुर भाषण सर्व मराठी साहित्य संमेलनाचा तो कळसाध्याय होता असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून श्रीपाल सबनीस सरांचं व्यक्तिमत्व, वादमत्व म्हटलं तरी चालेल, तर ते आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे आणि आज आपल्यामध्ये इथं बसून आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे. हा जो आपण 75च्या निमित्तानं, अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण त्यांना जे या ठिकाणी त्यांचा खऱ्या अर्थानं सन्मान, त्यांच्यावर पुस्तक लिहिणं आणि त्याचं प्रकाशन होणं हाच खरं योग्य सॅल्यूट आहे 75व्या वर्षी अमृत महोत्सवाच्या निमित्ताने. आणि म्हणून ते काम मॅडम आपण केलं, यशोदीप प्रकाशन श्री जे तुम्ही केलं आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेनं केलं. तुमची पतसंस्था ही दुसरी पतसंस्था आहे जिचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्या जे पी देसाईंचा तुम्ही उल्लेख केला, त्यांच्या कर्मवीर अण्णांच्या बद्दलचं तुम्ही तिथं जे मगाशी सांगितलं, तर जे पी देसाई हे काही सहकार क्षेत्रामधले नाहीत, परंतु त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्था काढलेली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्था, आणि त्या पतसंस्थेच्या वतीनं दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर लोकांचे सत्कार समारंभ केले जातात. मी राज्याचा सहकार आयुक्त होतो मित्र. 2,59,000 सहकारी संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये आणि इतक्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत की त्यांची उलाढाल हजारो कोटींची आहे.
या सहकारी संस्था समाजामध्ये काहीतरी विशेष करावं सातत्यानं अशा भूमिकेतून नाही. ते त्यांचे सभासद, त्यांचे पदाधिकारी त्यांच्यासाठी फार मोठे मोठे कार्यक्रम करतील, पण सामान्य माणसासाठी ते फार करत नाही. ह्या 2 पतसंस्था, यांची पतसंस्था म्हणजे एकाच शाखेच्या, यांच्या किती शाखा आहेत मला माहित नाही, पण अतिशय छोटी उलाढाल असलेलं जेवढं काही त्याच्यातून उत्पन्न मिळतंय ते हे साहित्य क्षेत्रावर खर्च करतात आणि ते समाजातल्या जे काही गरजू लोक आहेत त्यांना समोर आणून त्यांना फेलिसिटेशन करायचं काम करतात. आणि म्हणून दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था त्यांचं कौतुक केलं पाहिजे की अशा पद्धतीने ह्या साहित्य क्षेत्रामध्ये एखादी पतसंस्था साहित्य क्षेत्राच्या पाठीमागे उभे राहते. हा अविश्वसनीय भाग माझ्यासारख्या माजी सरकार आयुक्तांच्या त्यांच्यासाठी आहे आणि म्हणून या संस्थेचं पण कौतुक केलं पाहिजे. खरं म्हणजे सरांना आपण सगळे काय सुचवू शकत नाही खरं तर, पण मी इतकं सगळं लिखाण वाचल्यानंतर प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीनं त्यांचं अनालिसिस करते आहे. त्यांना जे भावले, भासले, भासमय पण असतं ना काही, त्यांना प्रत्येकाला समजलेले, भावलेले, भासलेले, अनुभवलेले श्रीपाल सबनीस आपण सगळ्यांनी आपापल्या लेखामधून लिहिलेले आहेत. इथं लिहिले, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिले आहेत. पण खरे काय आहे श्रीपाल सबनीस आणि त्यांचा जीवन प्रवास किती खडतर आहे याच्या संदर्भामध्ये जर का सरांनी स्वतःच एक आत्मचरित्र लिहिलं तर मला असं वाटतं की खूप प्रेरक आणि मार्गदर्शक होईल. सरांना विनंती करेन, सर सगळं थांबवा जरा लिखाण थोडे दिवस आणि एक असं अप्रतिम अशा प्रकारचं तुमचं आत्मचरित्र येऊ द्या लोकांच्या समोर. ते सगळ्यांनाच मार्गदर्शक होईल. साहित्य क्षेत्राला तर ठरलंच ठरेल, पण सगळ्या क्षेत्रामध्ये हे मार्गदर्शक ठरेल. तर आता तुम्ही ते लिहा आणि जे सत्य आहे, जे सगळं भोगले आपण, ते आणि आपले विचार हे दोन्ही लोकांच्या समोर येण्याची आवश्यकता आहे आणि ते तुमच्या शब्दात येणं याच्या इतकं त्याचं महत्व असू शकत नाही. आणि मला खात्री आहे की हे आत्मचरित्र सुद्धा तितकंच वादग्रस्त होईल आणि तितकंच ते लोकांच्या पर्यंत पोहोचेल. जो पण वादग्रस्त होत नाही तो पण लोकांच्या पोहोचत नाही. आता सध्याची सिस्टीम आहे, पण सरांना ते जाणीवपूर्वक करण्याची गरज नाही. ते आपोआपच होत राहते. काय आता इकडे जाणीवपूर्वक केलं जातं. एखादी सिनेमा प्रसिद्धीला पुढे घेऊन जायचं असेल तर काहीतरी करायचं आणि ते आणायचं पुढं. तर मी सरांना एक छोटीशी एवढी विनंती आपल्या सगळ्यांच्या वतीनं करतो. हे खूप मोठं काम समाजासाठी आणि सरांचं हे जे काही मार्गदर्शन आहे ते सगळ्या लोकांसाठी करतो. खास करून साहित्य क्षेत्रातल्या लोकांच्यासाठी खूप महत्वाचं ठरेल. आणि म्हणून मी पुन्हा एक वेळ शिरीष चिटणीस आणखी यशोदेश पब्लिकेशनला मनापासून धन्यवाद देतो की खूप मेहनत घेतली आपण आणि समयोचित कार्यक्रम अमृत महोत्सवाच्या निमित्तानं 75 वर्ष पूर्ण होत असताना त्यांच्यावरचं पुस्तक लिहिणं आणि ते त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशित करणं, तर ह्याच्यात का दुग्ध शर्करा योग नाही तो आपण इथे आणला, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. सर आपल्याला या 75वीच्या निमित्तानं आम्ही सगळेजण आपल्याला श्रद्धायुष्य होऊ अशा प्रकारची शुभेच्छा देतो. उत्तम आरोग्य लाभो, साहित्याची आणि महाराष्ट्रातील जनतेची सेवा त्यांच्या विचारातून अशीच वर्षानुवर्ष पुढे होत राहू अशी परमेश्वरची मी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चिटणीस संपादित या ग्रंथाला आणि त्यातील सर्व सहभागी लेखकांना चंद्रकांत दळवी सरांकडून मिळालेली दाद अतिशय मोलाची अशी आहे. सर म्हणाले की सबनीस यांच्या साधेपणाला आणि मर्यादा नाही. खरोखरच त्यांचं साधेपण आणि त्यांच्यातील माणुसकी याला मर्यादा नाही. साहित्यातले महानायक या यथार्थ शब्दामध्ये दळवी यांनी सबनीस सरांना गौरवलेला आहे. त्यांनी संमेलनाचा उल्लेख केला की अध्यक्ष झाल्यानंतर आणखीन 40 संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारलं. पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तहहयात अध्यक्ष हा सगळ्यांच्या मनात सबनीसबद्दलचा त्यांची भावना आहे.